नमस्कार प्रेक्षकांना, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे शौर्य आणि ऊर्जा बोलत असतात. शौर्य म्हणत असतो की मला कळतच नाहीये काय विचार करू आणि काय करू. तेव्हा ऊर्जा म्हणते की विचारच करायची गरज नाहीये. शौर्य म्हणतो म्हणजे बरं झालं, काही गरज नाहीये जाण्याची तिथं. तेव्हा ऊर्जाचं म्हणणं असतं की मला तसं नाही म्हणायचं शौर्य, विचार करायची गरज नाहीये, म्हणजे तू तिच्याकडे गेलंच पाहिजे असं मी तुला सांगत आहे. त्यावरती शौर्य म्हणत असतो का असं कसं बोलू शकतेस तू, तुला माहिती आहे ना. तेव्हा ऊर्जा स्पष्ट सांगते की मला माहिती आहे म्हणून तर मी तुला एवढं क्लिअर करते की तिथं जाणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो नक्की तुझ्या डोक्यात काय आहे. त्यावरती ऊर्जाचं म्हणणं असतं की मला फक्त एवढंच वाटतंय की तू तिथं गेलं पाहिजे, तिला भेटलं पाहिजे. म्हणजे विचार कर ना, आपण जेव्हा एकत्र आलो, आपण एकत्र भेटण्याआधी ती तुझ्या आयुष्यात होती की नाही, तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा शौर्य म्हणतो हो बरोबर आहे, पण माझं नाही आहे ना, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मग मी का तिला भेटायचं, कशासाठी हे सगळं करायचंय. माझ्या डोक्यात जर गोष्टी क्लिअर असतील तर कशाला मी तिला भेटू, हे स्पष्टपणे इकडे शौर्याचं सांगणं सुरू झालेलं असतं. ऊर्जा मात्र त्याला म्हणत असते पण तू विचार कर ना, असं काय करतोयस, कारण तिला तुझ्याबद्दल आता काय वाटतंय ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. मग त्या गोष्टींचा विचार तर आपल्याला करावा लागणार आहे. त्यावरती शौर्य म्हणत असतो की बरोबर आहे तुझं, पण आता मला सांग, तिला मी आवडतो ही गोष्ट तुला माहिती आहे, तरीही तू असा कसा निर्णय घेऊ शकते ऊर्जा. एवढं ठामपणे मला कसं सांगू शकते की मी जाऊन तिला भेटलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे, हा विचार का तुझ्या डोक्यात येतोय. तेव्हा ऊर्जा म्हणते की हे बघ शौर्य, कसं आहे माहिती आहे का, तुझं आणि तिचं लग्न जमलेलं होतं. तुम्ही दोघं एकत्र आलेला होता, म्हणजेच तिला तुझ्याशी लग्न करायचं होतं. आत्ता जर तू मला भेटला नसता, ही केस वगैरे नसती, तर मला नाही वाटत की आपलं लग्न झालं असतं. ती तुमच्या घरची मुलगी आहे, लग्न करून तुमच्या घरची सून बनून आली असते. तुझे आई बाबा सुद्धा आत्ता जेवढ्या आनंदात आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आनंदात राहिले असते, असं सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो बरोबर आहे, पण मी सगळ्यात दुःखी राहिलो असतो ना, मला तिच्यासोबत लग्नच करायचं नव्हतं. एवढं स्पष्टपणे आणि ठामपणे इकडे शौर्य सांगत असतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की हे बघ, उद्या जाऊन तिच्याशी बोलून घे, भेटून घे. कसं आहे, ती मुलगी खूप चांगली आहे रे. जेव्हा तिला पद्माबद्दल कळलेलं होतं तेव्हा तिनं पद्माशी बोलून भेटून तिच्याबद्दल तिला वाईटसुद्धा वाटलेलं होतं. कसं आहे, आता त्यांच्या घरातली लोक तशी आहेत म्हणून आपण तिला दोष नाही देऊ शकत ना. ती विक्रांतची बहीण आहे म्हणून आपण तिला दोषी नाही ठरवू शकत. या सगळ्या गोष्टी ऊर्जा बोलत असते. तेव्हा मात्र शौर्याचं एकच म्हणणं असतं, हे सगळं मला पटतंय, पण या सगळ्या गोष्टींचा विचार करून उपयोग काय आहे. कारण काहीही झालं तरीही आत्ता आपलं लग्न झालंय आणि तुला माहिती आहे ना ती कशी आहे, तिला काय वाटतंय, या गोष्टी तर तुला माहिती आहेत ना. मग तू असं कसं मला सांगतेस की तिला जाऊन मी भेटलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. असं नको ना ऊर्जा, असं शौर्य तिला सांगत असतो. पण ऊर्जा मात्र ऐकायला तयार नसते. ऊर्जाचं एकच म्हणणं असतं की हे बघ शौर्य, आता तिला भेटणं गरजेचं आहे. तू तिला भेटला तर गोष्टी सॉल्व्ह होतील, तिला बरं वाटेल, आणि तिला बरं वाटलं तर चांगलीच गोष्ट आहे ना. ती मुलगी म्हणून तर चांगली आहे ना, आपण तिच्याबद्दल चुकीचा विचार का करायचा, असं ऊर्जा सांगत असते. इकडे आता आजी हर्षवर्धनला भेटायला आलेले असतात. त्या म्हणत असतात की तू त्या शिर्केंना कधी सांगणार आहेस की तीर्था आणि विक्रांतचं लग्न होणार नाही म्हणून. तर हर्षवर्धन म्हणतो की एक वेळ आली की मी सांगणार आहे, मी तेव्हा बोलून घेतो. तेव्हा आजी म्हणत असतात की हे बघ, वेळ कधी येणार आहे काय याबद्दल मला माहिती नाही आहे, पण जसं ऊर्जा आणि त्याचबरोबर शौर्य आणि अर्पिताचं लग्न होऊ शकत नाही, तसंच तेही लग्न होऊ शकत नाही, ही गोष्ट त्यांना सांगितली पाहिजे. तेव्हा हर्षवर्धनला आजी सांगायला सुरुवात करतात की हे बघ, काल ते दिग्विजय शिर्के आले होते आणि ते बोलत होते. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की म्हणजे ते इथं आले होते. आजी सांगतात की हो, त्यांनी शौर्याला घरी बोलवले अर्पिताला भेटायला, आणि शौर्य अर्पिताला भेटायला गेलेला सुद्धा आहे. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धनला धक्का बसतो. हर्षवर्धन म्हणतो काय बोलताय तुम्ही, ते घरी आलेले. तेव्हा आजी म्हणतात हे बघ हर्षवर्धन, लवकरात लवकर मिटवलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आपण शांतपणे बोलून सोडवाव्या लागणार आहेत, असं आजींनी सांगितल्यानंतर मात्र धक्का बसलेला असतो. आणि तो धक्का एवढा मोठा असतो की हर्षवर्धनला कळतच नाही आहे की आता काय निर्णय घ्यायचा, कारण हा दिग्विजय शिर्के कसा माणूस आहे हे हर्षवर्धनलाही तेवढंच माहिती आहे. आणि तेव्हा मात्र हर्षवर्धन आता विचार करायला लागतो की आता पुढे काय करायचं, ह्या गोष्टी सोडवायच्या कशा, हा हर्षवर्धनच्या डोक्यात विचार चाललेला असतो. इकडे दिव्या आता पद्माला भेटायला आलेली असते आणि पद्माला म्हणत असते हे बघ पद्मा, कसं आहे माहिती आहे का, मागं ना त्या विक्रांत शिर्केचा एक पॉडकास्ट व्हायरल झाला होता. आता बघ सगळ्या सोशल मीडियावर काय व्हायरल होतं आहे, त्यांनी पीडितेचा स्वीकार केला. विक्रांत शिर्केने पीडितेचा स्वीकार केला, तिच्यासोबत करणार आहे लग्न.
इकडे पद्माला मात्र धक्का बसलेला असतो, कारण या सगळ्या गोष्टी पटलेल्याच नसतात आणि तिला मात्र कळत नसतं की या सगळ्यातून काय मार्ग काढायचा आहे आणि सगळं कसं सोडवायचं आहे हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आता इकडे दिव्या म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही आता पद्मा आपल्या बाजूने होणं गरजेचं आहे. आणि ती पद्माला म्हणते की तुझ्याकडे जे ॲफिडेविट होतं ना ठेवलेलं ते दे मला. पद्मा म्हणते ते पेपर. ऊर्जा म्हणते अगं पद्माला दिव्या म्हणते की अगं ते पेपर नव्हते का मी मागं तुला ठेवायला दिले होते, ते पेपर मागते मी तुला, ते दे मला. आता दिव्याच्याकडे तो पेपरच नाही आहेत. दिव्या काय करणार हा मोठा प्रश्न आहे. मग तेवढ्यातच ऊर्जा तिथे येते. म्हणजेच पद्माकडे ते पेपर नाही आहेत. आता दिव्याला पेपर कुठून देणार हा पद्माला प्रश्न पडलेला असतो. तेवढ्यात ऊर्जा तिथे येते आणि ऊर्जा सांगू लागते की हे बघ ते पेपर माझ्याकडे आहेत. तेव्हा दिव्या म्हणते तुझ्याकडे तुझा काय संबंध आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते हे बघ आज मी तुला शेवटचं सांगते, कुणालाही इथून पुढे तुम्हाला भेटायचं असेल तर माझ्या परवानगीशिवाय तुम्ही पद्माला भेटू शकत नाही. आणि जर का तसं काही करणार असाल तर त्या संदर्भात मला लीगल नोटीस तुम्हाला पाठवावी लागणार आहे. एवढं क्लिअर केल्यानंतर मात्र आता इकडे दिव्या म्हणत असते, पण दिव्याला ऊर्जा म्हणते की एकदा सांगितले ना मी तुला, अजून काय वेगळं सांगायचं आहे, याच्यापेक्षा काही वेगळं नाही आहे. चालेल आता तू निघायला सुरुवात कर. आणि ऊर्जाला समजवायला सुरुवात करते की हे बघ ऊर्जा, आत्ता सध्या मी तुला एकच गोष्ट सांगते आणि ती म्हणजे तुला पाळावीच लागणार आहे. काहीही झालं तरीही काही गोष्टी ज्या आहेत ना ते सोडवणं गरजेचं आहे. आणि मग इकडे दिव्या म्हणत असते की पद्मा एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता तू हो म्हणाले खूप चांगली गोष्ट आहे, पुन्हा नाही म्हणू नकोस आणि ह्या ऊर्जाचं तर ऐकूच नको, असं स्पष्टपणे आता दिव्या सांगत असते. ती निघून गेल्यानंतर पद्मा म्हणत असते की काय करू ऊर्जाताई, हे सगळं अशा पद्धतीने चाललंय हो, मला कळतच नाही आहे मी काय केलं पाहिजे हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते की हे बघ आता काळजी करायची गरज नाही आहे. इथून पुढं तुला कोणीही भेटायला आलं तर त्यांना स्पष्ट एवढं सांगायचं की माझ्या वकिलांशी पहिलं बोललं पाहिजे. इकडे शौर्य आता अर्पिताच्या रूममध्ये आहे आणि अर्पिता शौर्यला सांगत असते की हे बघ शौर्य, मी किती काय काय केलं आहे. मग तिने जे स्वतः हाताने विणलेले रुमाल आहेत त्याच्यावरती यस काढलेला असतो, अशा बऱ्याच गोष्टी तिनं गोळा केलेल्या असतात आणि ते सगळं आता चालू झालेलं असतं. आणि मग मात्र शौर्य म्हणत असतो की काय आहे हे सगळं, कशासाठी काढलं हे बाहेर. तेव्हा ती सांगते तुला दाखवण्यासाठी. आणि असं म्हणत तिने आता एक एक वस्तू शौर्यला दाखवत असते. शौर्यला म्हणते की मी भरपूर काय काय केलं आहे, आपल्या लग्नाच्या संदर्भातलं भरपूर प्लॅनिंग केलेलं आहे, त्याच्यामुळं आता विचार करू नकोस असं सुद्धा इकडे सांगितलं जातं. इकडे शौर्य मात्र बोलत असतो, शौर्याला धक्का बसलेला असतो. शौर्य म्हणत असतो की अर्पिता हे सगळं काय आहे. तेव्हा ती म्हणते अरे मी भरपूर काय काय केलं आहे, मी माझ्या स्वतःच्या हाताने हे सगळं केलेलं आहे. आता मात्र शौर्यला आणखी मोठा धक्का बसतो आणि त्याचबरोबर आता शौर्य म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही आत्ता सध्या मला इथून निघावं लागणार आहे, कारण हिला जाणवतच नाही आहे की हे सगळं काय घडतंय. ती मात्र म्हणत असते बस ना रे शौर्य बस ना. मग तो म्हणतो की थांब जरा. तर तिने तिची डिझायनर साडी दाखवायला घेते, तो ब्लाऊज दाखवायला सुरुवात करते, कुठला ड्रेस कधी घालायचा आहे, पुढच्या आठवड्यावर आपलं लग्न आहे, या सगळ्या गोष्टी तिने बोललेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे शौर्यला धक्का बसतो. शौर्य म्हणतो की काय आहे हे सगळं. तेव्हा ती म्हणत असते की नाही काही नाही आहे, आणि हे बघ मी तुझ्यासाठी लॉकेट केलं आहे, म्हणजे मी माझ्यासाठी दागिने करतच असते, पण यावेळेस मी असं ठरवलं की तुझ्यासाठी लॉकेट घ्यायचं आणि बघ ना आवडेल तुला. हां पण शौर्य एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथून पुढे मी सांगितलेलीच गोष्ट तू वापरायची आहे, तीच तुला छान दिसते एवढं लक्षात ठेव. हे ऐकल्यानंतर तर मात्र आता धक्काच बसलेला आहे शौर्याच्या बाबतीत. त्याचबरोबर या सगळ्यांच्या बाबतीत हे सगळं घडत आहे, त्यामुळं शौर्यला तर धक्का बसलेला असतो. शौर्य म्हणत असतो की मी काय करणार आहे, कसं सोडवणार आहे मी हे सगळं, हा विचार शौर्याच्या डोक्यात चालू झालेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता सुवर्णा कॉफी घेऊन चाललेली असते शौर्यासाठी. तर दिग्विजय शिर्के म्हणतात की त्याची काही गरज नाही आहे, जेवढे ते दोघं एकत्र राहतील तेवढं आपल्यासाठी फायद्याचं आहे, त्यांना डिस्टर्ब करू नका. आपल्या अर्पिताला जर या सगळ्यातून बाहेर काढायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला विचार कराव्या लागणार आहेत. हे आता शिर्के तिला सांगत असतात. ती म्हणत असते हो पण आपली अर्पिता वेगळं काय बोलून बसली, काय गोंधळ घालून ठेवला तर काय करायचं. तेव्हा ते म्हणतात करू दे, जेवढा वेळ मिळतोय ना तिला तेवढा त्याच्यासोबत घालवू दे, तरच सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आता बिचारीच्या ह्या डोक्यात येत असतं की काय हा माणूस कसा विचार करतोय आणि हे सगळं काय घडतंय.
आपण काय ॲक्सेप्ट करतो हे सगळं, असे विचार सुरू झालेले असतात. दिग्विजय शिर्के म्हणतात की त्याला कॉफी वगैरे काही विचारायची गरज नाही. इकडे दिग्विजय शिर्के हर्षवर्धनच्या विरोधात प्लॅन आखतो, तर इकडे हर्षवर्धन दिग्विजय शिर्केच्या विरोधात प्लॅन आखतो. आणि या दोघांच्या मध्ये बिनकामाची भरडली जाते, ती म्हणजे ऊर्जा. ऊर्जाला यातलं काहीच माहिती नसतं आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात. इकडे शौर्य आता पाहतच राहतो. इकडे अर्पिताने त्याला लॉकेट दाखवलेलं असतं आणि ती म्हणते की हे लॉकेट मी माझ्यासाठी केलं. आता तू मंगळसूत्र माझ्या गळ्यात घालशीलच, पण त्याच्या आधी हे लॉकेट मी तुला सांगत आहे. आणि असं म्हणत तिने ते जे लॉकेट आहे ते आता शौर्यला दाखवते. त्यातलं पेंडन ओपन करते आणि त्याचबरोबर त्या पेंडनवरती तिने असलेले दोघांचे फोटोसुद्धा दाखवते. आणि ती म्हणते की हे बघ, हे केलं आहे मी. असं म्हणत या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे अर्पिता आता शौर्यला सांगत असते की एवढंच काय, मी हनीमूनचं सुद्धा प्लॅनिंग केलेलं आहे. मला सांग, आउट ऑफ इंडिया जायचं आहे का इंडियामध्ये जायचं आहे? इंडियामध्ये खूप छान आहे, उदयपूर खूप छान आहे रे, म्हणजे बघ ना तू. आणि कसं खूप छान आहे सगळं तिथलं. आणि जर आउट ऑफ इंडिया जायचं असेल तर स्वित्झर्लंड बेस्ट आहे, सिंगापूर, स्वित्झर्लंड अशी सगळी नावं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर तिने डिझायनर साडी, ब्लाऊज शौर्यला दाखवते. शौर्य म्हणू लागतो की ते ऊर्जासोबत माझं लग्न झालं आहे, आम्ही दोघं अजून एका रूममध्ये राहायला आलेलं नाही आहे. आणि इथे हिने मात्र हनीमूनला जाण्यापर्यंत स्वप्न रंगवलेली आहेत. हे सगळं काय करायचं, हा एकच प्रश्न उभा राहिलेला असतो. अर्पिता मात्र त्याला साडी अंगावर घेऊन दाखवत असते, म्हणजे जणू काही तिचा नवराच आहे. आणि अशा पद्धतीने अर्पिताचं वागणं चाललेलं असतं. अर्पिता मात्र म्हणत असते की हे बघ शौर्य, हे सगळं मी तुझ्यासाठी केलं आहे, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. बघ, एवढ्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. शौर्य म्हणतो की मला गेलं पाहिजे आता. आणि अर्पिता, एक गोष्ट तू विसरतेस का? तेव्हा ती म्हणते काय विसरते मी काहीच नाही विसरते. तेव्हा शौर्य तिला म्हणत असतो की माझं लग्न झालंय. आता हे ऐकल्यानंतर मात्र आता इकडे शौर्यला पण धक्का बसलेला असतो, कारण अर्पिताचं जे वागणं आहे. तेव्हा अर्पिता म्हणते की अरे आपलं लग्न होणार आहे ना पुढच्या आठवड्यात, असं काय करतोय तू शौर्य, तुझ्या लक्षात नाही आहे का? आता नाही झालं, मला मान्य आहे आपलं लग्न नाही झालेलं, पण आपलं लग्न होणार आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही आहे. आता मात्र शौर्य विचार करायला लागतो की करायचं काय, कारण हिला समजवायचं कसं, हा एक मोठाच प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तो मात्र तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की काय केलं पाहिजे, गोष्टी कशा सोडवायच्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार तो करत असतो. आणि तेवढ्यातच इकडे अर्पिता फुल ऑन मोड असते. तिला खूप छान वाटत असतं आणि तिला भारी वाटत आहे की या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी आहेत आणि सगळेजण तिची एवढी काळजी करत आहेत. या गोष्टीचा आनंदसुद्धा तिला तेवढाच झालेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे दिव्या आता ऊर्जाच्या रूममध्ये येते. दिव्याच्या डोक्यात फक्त एकच सुरू आहे की मला ते डॉक्युमेंट्स मिळवायचे आहेत, तरच माझे सासरे बुवा माझ्यावरती खुश होतील. असं म्हणत आता दिव्या ते डॉक्युमेंट घेण्यासाठी आलेली असते. आणि इकडे ऊर्जा काम करत बसले. ऊर्जाला ती म्हणते तू काम करतेस का? ऊर्जा म्हणते दिसत नाही आहे का? तेव्हा ती म्हणते अगं किती काम करशील गं हे सगळं. आणि त्याचबरोबर ती जेव्हा हे सगळं बोलायला सुरुवात करते तेव्हा मात्र आता इकडे शौर्य आणि त्याचबरोबर ऊर्जा यांच्याबद्दल बोलणं चालू होतं. ऊर्जाला ती म्हणते तुला माहिती आहे का, शौर्य अर्पिताला भेटायला गेलाय. ऊर्जा शांतच राहते. ऊर्जाला माहिती असतं की गोष्टी काय झालेल्या आहेत. तेव्हा ती सांगते की बघा तू विचार कर, म्हणजे तुला माहीत नसेल तर सांगते, पण अर्पिता कशी तुला माहितीच झालेलं आहे. आता जर का शौर्य तिथं गेलाय तर बघ, म्हणजे तू फोन करून तरी बघ ना त्यांना किती वेळ लागणार आहे, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि इकडे अर्पिता मात्र आता शौर्यला कॉल लावते. शौर्य तिथून निघायचा प्रयत्न करत असतो की नाही मला निघायचं आहे, बाद झालं हे सगळं, असं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर आता दिव्या तिथे येते आणि म्हणते बघ ना, असं म्हणत तिने ऊर्जाला तिथून पाठवते, कारण तिला तिथून डॉक्युमेंट्स हवे असतात. ऊर्जा शौर्यला फोन लावते. तिकडे अर्पिता म्हणत असते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी फक्त तुझीच आहे, मी तुझ्याशिवाय दुसरं कोणाचाही विचार करू शकत नाही, असं सगळं बोलत असते. आणि आता ऊर्जाच्या मनात मात्र शंका सुरू झालेली असते. ती म्हणत असते की काय करू, नक्की कशा सोडवू ह्या गोष्टी, हा प्रश्न तिच्या डोक्यात सुरू झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट व्हा. थँक्यू.